10वी विज्ञान सायन्समध्ये आज आपण थोडंसं 9वीला तुम्ही शिकलेला भाग बघणार आहोत, जो की 10वीच्या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मूलद्रव्याचे वर्गीकरण या धड्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, माहिती असणं गरजेचं आहे। तो भाग कोणता आहे म्हणलं तर ॲटम अणु। ॲटम अणु ज्याच्यापासूनच सायन्स म्हणजे विज्ञानाची निर्मिती झाली। अणुपासून मॉलिक्यूल सगळे काही पदार्थ तयार झाले, तर तो अणु म्हणजे ॲटम नेमका आहे कोण, त्याच्याबद्दलची तुम्हाला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे। पदार्थाच्या लहानात लहान कणास, मी ज्यावेळेस खडू असं केल्याबरोबर बारीक 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 कण पडतात बघा खाली, लहानात लहान, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज नोन ॲज ॲटम। पदार्थाच्या लहानात लहान कणास आपण अणु असे म्हणतो, बरोबर आहे। पदार्थाच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात। मी अगोदर मराठीतून सांगतो, सगळं समजून घ्या आणि मग तुम्हाला मी सेमीतून सांगतो। पदार्थाच्या लहानात लहान कणास आपण अणु असे म्हणतो। अणुमध्ये दोन भाग आहेत, केंद्रक हे मधला आणि दुसरा भाग आहे बाह्यतम कक्षा, म्हणजे कडचा भाग। केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात। कोण असतात? केंद्रक म्हणजे मधला भाग, केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, आणि हे मधलं सोडून जे कडच्या कक्षा आहेत यामध्ये इलेक्ट्रॉन असतात। म्हणजे या अणुमध्ये तिघ जण आहेत। कोण कोण? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, या तिघापैकी दोघ जण म्हणजे कोण? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे कुठे आहेत? केंद्रकामध्ये आहेत, आणि इलेक्ट्रॉन हे बाह्यतम कक्षेमध्ये आहेत, जे की केंद्रकाच्या कडेने फिरतात, बरोबर। प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे केंद्रकामध्ये असतात, इलेक्ट्रॉन हे बाह्यतम कक्षेमध्ये केंद्रकाभोवती फिरत असतात। प्रोटॉन हे धन प्रभारित आहेत, पॉझिटिव्ह आहेत। इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित आहेत, निगेटिव्ह आहेत। आणि न्यूट्रॉन हे प्रभार रहित आहेत, त्याला कुठलाच प्रभार नाही, शून्य प्रभार आहे। कळालं? काय काय सांगा बरं माहिती? कुणाला म्हणायचं अणु? पदार्थाच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतो आपण, बरोबर आहे। अणुमध्ये मुख्य दोन भाग आहेत, पहिला केंद्रक, दुसरा
केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात. प्रोटॉन हे धन प्रभारित असतात, इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात आणि न्यूट्रॉन हे प्रभार रहित असतात. जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढी संख्या इलेक्ट्रॉनची असते. न्यूट्रॉनच्या बाबतीत कमी जास्तपणा असतो. जर मी म्हणलं या अणूमध्ये 10 प्रोटॉन आहेत तर काय होतं अर्थाचा, त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत. अणूकडे 10 प्रोटॉन आहेत तर त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत. एवढी माहिती आहे अणूबद्दल, तुम्हाला सगळ्याला माहिती पाहिजे. बरोबर आहे. कुणाला म्हणायचं अणू? पदार्थाच्या लहानात लहान कणास अणू असे म्हणतात. अणूचे मुख्य 2 भाग आहेत, केंद्रक. केंद्रकामध्ये प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स असतात, बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आणि अजून एक पॉइंट, इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात. प्रोटॉन हे धन प्रभारित आहेत, इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित आहेत आणि न्यूट्रॉन हे प्रभार रहित आहेत. जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते. बरोबर आहे. हेच आता सेमी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी बघा. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे कोण? पदार्थ. द स्मॉलेस्ट लहानात लहान, पार्टिकल म्हणजे कण. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज नोन एज एटम. एटम कंसिस्ट ऑफ 2 पार्ट. Atom consists of 2 parts, nucleus and outermost orbit. पुढचा पॉइंट, protons and neutrons are present in nucleus. Protons and neutrons are present in electrons are present in outermost orbit. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या कडेनं फिरत असतात. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्जड, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्जड अँड न्यूट्रॉन इज चार्जलेस. त्याला चार्जच नाही, चार्ज नसलेला. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय सांगा? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दिस इज अबाउट ॲटम. ही कुणाची माहिती आहे? ॲटमची. काय काय सांगा बरं. The smallest particle of matter is known as atom. Consists of 2 parts. Atom मध्ये 2 भाग आहेत, न्यूक्लियस. बरोबर. प्रोटॉन्स and न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन न्यूक्लियस. मध्ये कोण राहते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये राहतात. म्हणून मी काय म्हणलो? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन. आणि अजून एक पॉइंट आहे, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. प्रोटॉन कसा आहे? Proton is a positively charged,
Electron is negatively charged, neutron is chargeless. काय काय माहिती सांगा? Proton is positively charged, electron is negatively charged, neutron is. आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या बाबतीत एक नियम आहे, काय सांगा? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते. हे आहे ॲटम बद्दल. तुम्हाला हे माहीत असल्याशिवाय धड्याला सुरुवात करता येत नाही, बरोबर? बघा मी परत एकदा सांगतो, ऐका. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज नोन ॲज ॲटम. कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. नंबर 1, नंबर 2. प्रोटॉन्स याच्यात कोण कोण राहत आहे? Protons and neutrons are present in the nucleus. Electrons are present in the outermost orbit. अजून एक पॉइंट इलेक्ट्रॉनचा कोणता सांगा? Electrons are revolving around the nucleus. Proton is, electron is, neutron is. The number of protons is equal to. येते लक्षात? तेच मराठी माध्यमातून अजून एकदा सांगतोय का? पदार्थाच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात. अणुमध्ये मुख्य 2 भाग आहेत, केंद्रक, बाह्यतम कक्षा. केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात, बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात. प्रोटॉन हे धनप्रभारित आहेत, इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित आहेत, तर न्यूट्रॉन हे प्रभाररहित आहेत. जेवढी संख्या प्रोटॉनची आहे तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते. असं हे अणुबद्दल माहिती आहे. जेवढा ऐकलाव त्याच्यावर कोण सांगू शकते तुम्हाला काय कळालंय तेवढं सांगा. The smallest particle of matter is called atom. तुम्हाला ज्या भाषेत येते त्या भाषेत सांगा. Atom consists of 2 parts. Nucleus and outermost orbit. Protons and neutrons are present in nucleus. Correct. Electrons are present in outermost orbit. Electrons are revolving around nucleus. हाँ. Protons are positively charged. Electrons are negatively charged. Neutrons are chargeless. The number of protons is equal to the number of electrons. झालं का? अजून कोण सांगताय? मराठीतले असते तर मराठीतून सांगा, काही हरकत नाही. हा सांगा, काढा ते जरा, काही होत नाही. हा. Smallest particle of matter is known as atom. Atom consists 2 parts. Number 1 nucleus and number 2 outermost orbit. The protons and neutrons are present in nucleus. Electrons are present in outermost orbit. Electrons are revolving around nucleus. Protons are positively charged. Electrons are negatively charged. Neutrons are chargeless. The number of protons is equal to number of electrons. मराठी माध्यमातून कोण सांगताय? हा सांगा, सांगा, जे येते ते सांगायचं. हा. पदार्थाच्या लहानात लहान कणास. हा. प्रकार नाहीत, अणुमध्ये 2 भाग आहेत. ते काढा, काही फरक पडत नाही. हा.
हा ॲटम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन, असतात. हा प्रोटॉन, पॉझिटिव्ह, हा हा त्याच्या आधी एक पण इलेक्ट्रॉन हे केंद्रका भोवती फिरत असतात. हा न्यूट्रॉन हे निगेटिव्ह आहे आणि यन नाही 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 दम्मानं सांगा. प्रोटॉन हे धनप्रभारित आहेत, इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित आहेत, न्यूट्रॉन हे प्रभाररहित आहेत. जेवढी संख्या प्रोटॉनची असते तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची असते. मुलांपैकी कोण सांगताय? The smallest particle in matter is called atom. Atom consists of two parts, nucleus and outermost cell, outermost orbit. Proton and neutron are present in a nucleus. Electron is present in outermost cell. Proton is positively charged. Neutron is negatively charged. Proton is positively charged. Electron is negatively charged. Neutron is charged. Number of proton is equal to number of electrons. बरोबर. तर हे झाली ॲटम. असंच प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रत्येक धड्यामध्ये जो बी काही भाग शिकणार आहात तुम्हाला संपूर्ण समजल्यानंतर तुम्हाला लिहून देण्यात येईल व्यवस्थित. आलं का लक्षात? लिहून दिल्यानंतर तुम्हाला 80-90% नाही 100% म्हणलं तरी हरकत नाही. तुम्हाला ते पाठ झालेलं असेल तरच आपण दुसरं बीट चालू करतो. आलं का लक्षात? हे आता जरी शिकलेलं असेल तर हे बीट व्यवस्थित उद्या सांगून मराठीच्याला वेगळं सेमीच्याला वेगळं लिहून देणार आहे. आलं का लक्षात?